या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ज्या गावामध्ये कार्यक्रम असतो त्या गावामध्ये पारू येते. आदित्य स्वतः तिच्या स्वागतासाठी पुढे जातो. सगळे गावकरी मोठमोठ्याने पारू पारू असं ओरडत असतात आणि गावकऱ्यांचं ते प्रेम बघून पारूला खूप आनंद होतो. तितक्यात एक लहान मुलगी पारूजवळ येत म्हणते की मला सुद्धा अगदी तुझ्यासारखंच व्हायचंय. आणि ते ऐकून पारू तर खूपच खुश होते. अनुष्का आणि प्रिया मात्र रागातच तिच्याकडे बघत असतात. तर आदित्य पारूला सांगत असतो की पारू, आता आपण तुझी एंट्री एकदम ॲटिट्यूडमध्ये करणार आहोत. हे सगळे लोक इथे फक्त आणि फक्त तुला बघण्यासाठी जमलेत. आणि ते ऐकून अनुष्का मनाशी म्हणते की पारू, यावेळी माझा बदला पूर्ण होणार आणि आता तू काही करू शकणार नाही. तर पारू देखील मनाशी विचार करत असते की अनुष्का मॅडमने सांगितले त्या काहीतरी करणार आहेत, म्हणजे मला गाफील राहून चालणार नाही. त्या नक्कीच इथे गडबड करण्याचा प्रयत्न करणार. तर आदित्य अनुष्का आणि प्रियाला सांगतो की तुम्ही पारूला घेऊन जा आणि तिला छान तयार करून आणा. त्यावर त्या दोघी नाईलाजाने हो म्हणत पारूला चेंजिंग रूममध्ये घेऊन जातात. अनुष्का पारूला नाटक करत म्हणत असते की आज तुझा मेकअप मी करणार आहे. आणि त्यानंतर मग ती स्वतः प्रेमाने पारूचा मेकअप करायला सुरुवात करते. तर प्रिया हे सगळं रागातच बघत असते. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तो विचारतो की तुमची सगळी तयारी झाली आहे का? तर अनुष्का म्हणते की पारूला कोणता कॉस्ट्यूम घालायला द्यावा ते कळत नाही आहे, कारण सगळेच रंग तिच्यावर खुलून दिसत आहेत. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की पारू जशी ओरिजिनल आहे ना, तसंच तिला ड्रेस द्यायला हवा. तिला कोणताही डिझायनर ड्रेस द्यायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर तो स्वतः पारूचा ड्रेस सिलेक्ट करण्यासाठी जातो. तो पारूसाठी एक परकर पोलकं घेऊन येतो आणि पारूला सांगतो की पारू, हीच तुझी ओळख आहे. तू प्लीज परकर पोलकंच घाल. आणि त्यावर ती देखील आनंदाने हो म्हणते. तर अनुष्कासुद्धा आदित्यला म्हणत असते की पारू खरंच खूप सुंदर आहे, ती एकदम सुंदर दिसेल या ड्रेसमध्ये. आणि त्यावर आदित्य हो म्हणत तेथून निघून जातो. तर अनुष्का पारूचं कौतुक करत म्हणत असते की पारू, खरंच तू ना खूप सुंदर आहे. बरं झालं तू पुन्हा एकदा ब्रँड ॲम्बॅसेडर झालीस, कारण तुझ्या इतके सुंदर मी कधीच दिसले नसते. आणि अनुष्काचं असं बोलणं ऐकून प्रिया म्हणते की अनुष्का, तू खरंच खूप मोठ्या मनाची आहे. काल पारू तुझ्यासोबत किती वाईट वागली, मात्र तू ते सगळं विसरून तिच्याशी चांगलं वागतेस. आणि त्यावेळी अनुष्का म्हणते की प्रिया, मी या अशा गोष्टी मनामध्ये ठेवत नाही. आणि पारू तर काय माझ्या लहान बहिणीसारखी आहे ना, मग लहान बहिणीच्या चुका पोटात घालायलाच हव्यात. तू सुद्धा तिला माफ कर. मात्र प्रिया म्हणते की माझं मन इतकं मोठं नाही आहे अनुष्का, मी पारूला माफ करू शकत नाही. आणि ती तेथून निघून जाते. आणि प्रिया तेथून गेल्यावर अनुष्का तिच्या मूळ रूपात येते. ती रागातच पारूला म्हणते की तुला खूप वाईट वाटत असेल ना गं, तुझी आणि प्रियाची मैत्री तुटली म्हणून. पण काळजी करू नको, जशी प्रिया तुझ्यापासून दूर गेली ना, तसा किर्लोस्करांच्या घरातील एक एक माणूस तुझ्यापासून आता दूर जाणार आहे. आणि फक्त दूर जाणार नाही तर त्यांचा अंत होणार आहे. आणि ते ऐकून पारू खूप घाबरते. तर अनुष्का म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कुठेही कोणतंही बटन दिसलं ना तर ते बटन दाबू नको, नाहीतर मोठा धमाका होईल आणि सगळं संपेल. आणि मग त्यानंतर ती आदित्याने पारूसाठी जो ड्रेस सिलेक्ट केलेला असतो तो तिच्या अंगावर फेकते आणि म्हणते की स्वतःचं तयार व्हायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तुझ्या देवी आईची खूप काळजी आहे ना, मग जा तिला जाऊन शेवटचं भेट, कारण ती पुन्हा तुला दिसणारही नाही. आणि ती हसतच तेथून निघून जाते. आणि अनुष्काच्या अशा बोलण्यामुळे पारू खूप घाबरते. त्यानंतर मग अहिल्या, श्रीकांत, दामिनी आणि इतर सगळेजण त्या गावामध्ये येतात. गावकरी त्यांचंही आनंदाने स्वागत करतात. तर मीडियावाले अहिल्याला अनेक प्रश्न विचारत असतात. अहिल्या आदित्य त्या प्रश्नांची उत्तरे देतात. आणि मग आदित्य त्यांना घेऊन स्टेजवर जाण्यासाठी निघतो. सगळेजण खूप आनंदात असतात. अहिल्याचं तिच्या कुटुंबाचं स्वागत करत असतात. ढोल ताशे वाजत असतात. आणि मग त्यानंतर ते सगळे लोक स्टेजवर जातात. त्यानंतर अहिल्या प्रियाला अनुष्काबद्दल विचारते. तर प्रिया सांगते की अनुष्का पारूला तयार करते. आणि ते ऐकून अहिल्याला आनंद होतो. दुसरीकडे पारू तयार होऊन बाहेर येते. ती आजूबाजूला बघत असते आणि मनाशी विचार करत असते की अनुष्का मॅडम म्हणाल्या आहेत म्हणजे नक्कीच इथे काहीतरी घडेल, पण त्या नक्की काय घडवून आणणार आहेत हेच कळत नाही आहे. आणि तिचे हे विचार सुरू असतानाच तिचे चाहते तिच्या आजूबाजूला येतात. तिच्यासोबत सेल्फी काढू लागतात. पारू त्यांच्यासोबत सेल्फी काढत असते, मात्र तिच्या मनात वेगळाच विचार सुरू असतो. त्यानंतर मग त्या गावातील एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि संपूर्ण किर्लोस्कर फॅमिलीचा सत्कार करतो. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात, कार्यक्रम एन्जॉय करत असतात. पारू मात्र आदित्यला कॉल करते
ती आदित्यला सांगते की सर काहीतरी प्रॉब्लेम आहे, परंतु आदित्य म्हणत असतो की पारू काही प्रॉब्लेम नाही आहे, तू आता पटकन तयार हो आणि स्टेजवर ये, आणि तो फोन ठेवून देतो. त्यानंतर मग त्याचाही सत्कार होतो. पारू मात्र घाबरूनच मनाशी म्हणत असते की अनुष्का मॅडम नक्की काय करणार आहेत. त्या असं का म्हणाल्या की कोणतंही बटन दाबू नको नाहीतर धमाका होईल, आणि तितक्यात स्टेजवर फटाका फुटतो. ते बघून पारू तर खूप घाबरते. त्यानंतर मग तो निवेदक अहिल्याला सगळ्यांसोबत संवाद साधण्याची विनंती करतो. त्यानंतर मग अहिल्या बोलू लागते. ती गावकऱ्यांना म्हणत असते की मी काही तुमच्यापासून वेगळी नाही आहे, मी सुद्धा तुमच्यातीलच एक आहे. जशी एका घरातील गृहिणी तिच्या कुटुंबासाठी स्वयंपाक बनवत असते, तशी आमची किर्लोस्कर कंपनी तुमच्यासाठी वेगवेगळी उत्पादनं बनवत असते. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना त्यांच्या कंपनीविषयी, कामगारांविषयी सांगू लागते. आणि मग ती पारूविषयी बोलायला सुरुवात करते. ती पारूचं भरभरून कौतुक करत असते आणि त्यामुळे मारुती खुश होऊन सगळ्या लोकांना सांगत असतो की पारू माझी मुलगी आहे. तर ते गावकरी म्हणत असतात की पारू काय फक्त तुमची मुलगी नाही, तर ती आम्हाला देखील मुलीसारखीच आहे. आणि ते ऐकून मारुती तर अजूनच खुश होतो. तर पारू मात्र त्या स्टेजच्या आजूबाजूला फिरत असते, सगळीकडे बारीक लक्ष ठेवून असते. नेमकं कुठे काय सुरू आहे हे ती व्यवस्थितपणे बघत असते. त्यानंतर मग आदित्य स्टेजवर बोलण्यासाठी येतो. तो सगळ्यांचे आभार मानत असतो, पारूचं मनापासून कौतुक करत असतो. त्याचवेळी दुसरीकडे अनुष्का दिशाला भेटण्यासाठी जाते. त्या दोघीजणी गर्दीमध्ये उभ्या असतात. अनुष्का दिशाला विचारत असते की तुला इथे कोणी बघितलं तर नाही ना? तर दिशा हसतच म्हणते की कोणीही बघितलेलं नाही आहे, आणि जरी बघितलं तरी फरक पडत नाही, कारण आता जे काही घडणार आहे ना, त्यानंतर या किर्लोस्कर फॅमिलीमधील कोणीही जिवंत नसेल. मग ते माझ्यासमोर कसे काय येतील? आणि ते ऐकून अनुष्का हसतच म्हणते की ते ठीक आहे, पण तू नक्की काय करणार आहे ते सांग तरी मला. तर दिशा म्हणते की मी हे सगळं तुला नंतर सांगेल, फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी स्टेजजवळ जाऊ नको, स्टेजपासून लांबच राहा. आणि त्यावर अनुष्का हो म्हणत दिशालासुद्धा काळजी घ्यायला सांगते. तर इकडे पारू मनाशी विचार करत असते की अनुष्का मॅडमसुद्धा बोलल्या आहेत की काहीतरी धमाका होणार आहे, आणि त्या दिशा मॅडमसुद्धा इथेच आल्या आहेत. या दोघी इथे चांगल्या हेतूने आल्या नाहीत हे माहिती आहे मला, पण त्या काय करणार आहेत काय माहीत. आणि मग तिची भीती अजूनच वाढते. त्यानंतर दामिनी अनुष्का जवळ येते, पण तोपर्यंत दिशा तेथून निघून गेलेली असते. तर दामिनी अनुष्काला स्टेजवर येण्याची विनंती करते, पण अनुष्का मला महत्त्वाचा फोन करायचा आहे असं म्हणून पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर मग आदित्य पारूला स्टेजवर बोलावतो. पारूसाठी शाळकरी मुलं लेझिम खेळत असतात, सगळीकडे ढोल ताशे वाजत असतात, आणि मग पारू स्टेजकडे जाण्यासाठी निघते. तर सगळे गावकरी तिला गराडा घालतात. सगळेजण पारूचं कौतुक करत असतात, त्यामुळे पारू तर खूपच खुश होते. मात्र तितक्यात दिशा त्या ठिकाणी येते आणि ती हळूच पारूच्या कानात म्हणते की स्टेजवर जातेच खरी, पण कोणतंही बटन दाबू नको नाहीतर धमाका होईल. आणि ती हसतच तेथून निघून जाते. आणि हे ऐकून पारू मात्र खूप घाबरते. नक्की काय होणार आहे याची तिला भीती वाटत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.